हा फोन का उचलत नाहीये? अनिकेत, काय रे? तिकडे नागपूरला आजारी होता म्हणून झोपून काढलास ना दिवस, आणि आता इथे येऊन कामाला लागलास तू बस इथे बस. अगे जरा काम करावी लागतील. थोबाड फोडी ना माझ्यासारखं बोललास तर शुद्ध बोलायचं. मनू 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 चल घरी. घरी कशाला? बाबांनी बोलवलंय. बाबांनी कशाला बोलावलंय? समर सरांचा फोन होता, ते घरी येत आहेत. समर सर? त्यांचं काय आहे आत्ता घरी? माहित नाही ग. मला जायचंय ग ताई. त्यात हा अनिकेत फोन उचलत नाहीये. तो खूप धडपड करतोय ग ताई. खूप प्लॅन केलाय त्याने. त्यात परत फ्लॅटला डिस्काउंट मिळायची आज शेवटची तारीख आहे. ताई कर ना काहीतरी, मला जावं लागेल ग. मनू मला ते सगळं माहितीये, पण आता काय करणार? चल नंतर बघू ते सगळं. हा चल चल. हे काय? हे बघ आता पुस्तक वाचू? बघ तर. काय ग बाय माझं पोरग काय? गे बाय माझे अनिकेत, मस्त आहे रे घर. मस्त आहे ना? हा, आई भिंती बघ कशात. एकदम गुळगुळीत. फरशी बघ. आरसात जणू. खिडक्या बघ किती मोठ्या आहेत. जरा मोठ्या आहेत, चोर पटकन आत शिरेल. ते मरू दे, कोणाचं आहे घर? कोणाचं आहे हे? तुझं. मस्करी करायला कोणी भेटलं नाही का रे सकाळी? चहा सांडला असताना डोकं पिकवतो माझं. आई स्वस्त मिळालं ना म्हणून बुक करतोय. आज बुकिंगचा शेवटचा दिवस. आई पुढच्या वर्षी घर आपल्या ताब्यात मिळणार आहे. पुढची दिवाळी तू ह्या घरात करायचीस. खरं सांगतोय? हो अगदी खरं. हो. आई आई तू खुश आहेस ना? अरे माझ्या सोन्या, किती सुख देशील तो. जन्मीचं पुण्य होतं तू माझ्या पोटी आलास राजा. रडू नको, रडू नको. अगं रडू. माझं पिल्लू. पण आता जाऊ की इथेच थांबू? चहा थंड झाला, गरम करून देऊ? देऊ देऊ? मी पितो असा. काय ग बाय माझं पिल्लू ग, माझं चोन ग. आई अगं केस विस्कटलेत, बाहेर जायचं आता. तसा पण चांगलाच दिसतो. चल पळतो. बाय. काळजी घे. हो हो. तेव्हा केसाळ बाबा. हा माझा दादा खोटा खोटा. काय बोलायचं माहितीये ना? हो, हे मनोहर, आम्ही वर्ध्याचे. मी यांचा दादा, यांच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा. माझं नाव सुधीर. आम्ही मूळचे अमरावतीच. अहो अमरावती की वर्धा काय ते नक्की ठरवा. मगाशी वर्धा म्हणालात ना? हो, नाटकच करायचं ना यांचा दादा म्हणून. काय फरक पडतो? खरा भाऊ कुठे आहे मी यांचा? अहो खरे भाऊ नाही आहेत म्हणून तर प्रॅक्टिस घेतोय. माझं ऍक्टिंगचे पैसे? हा. आणि तिला बायको म्हणून आणणार तिचे पैसे? ते दोघांचे आहेत. हे ठेवा तुम्हालाच. आणि तुम्हीच जा यांचे दादा म्हणून. एवढ्या कमी पैशात पिक्चर मध्ये गर्दीत पण उभा राहत नाही. इथे तर पूर्ण नाटक वटवायचंय, डायलॉग बोलायचंय. लय मोठा ऍक्टर आहे हा. हा आहे ना तुम्हाला सांभाळून घ्यायला. काय रे? हो हो मी सांभाळीन. जातो मी. मला यायचे द्यायचे पैसे द्या. कन्व्हिन्स. दे रे. नाही आहेत पैसे. अहो मस्करी केली मी तुमची. लगेच काय रागवताय तुम्ही? काम चोख पार पडलं ना की सगळे पैसे मिळतील बघा. हा नक्की. आणि ती वहिनी म्हणून आणताय ना, ती जरा घरंदाज आणा. असं खानदानी घर वाटलं पाहिजे. आमच्यासारख्या ऍक्टरला खोटा भाऊ म्हणून उभं करताय. मोठंच असणार यांचं खानदान. जा तुम्ही. ऑल दी बेस्ट. अच्छा काय तू पण जा. तरी हो.
हा समर सर, आपलं काम झालंय. मनोहरचे दादा वहिनी मिळालेत. हे काय काम करायला लागतात मला. हॅलो, कोण पाहिजे? हे बघा, इथे देसाई राहतात आणि आम्ही फुलं वगैरे काही मागवलेली नाहीये. काय जेव्हा कामाची घाई असते ना तेव्हाच मध्येच कुणीतरी येऊन तडमडतंय. मिस्टर राजन देसाई. काय बाबा, माझा आवाज नाही ओळखलात? सॉरी सॉरी सॉरी. आत येऊन तडमडू का? या ना, या. समर सर, माफ करा, म्हणजे मला कल्पनाच नव्हती की तुम्ही असाल म्हणून. म्हणजे मला एवढ्या फुलांची कधी सवय नाही ना, म्हणून ते. मिस मानसींसाठी आणलेत फुलं. आहेत ना त्या? बोलवा ना त्यांना. निर्माल्य, निर्मला, निर्मला ये. आई, अगं आई. अहो बसा ना. अहो काय आहे, तुम्ही त्यांना बसायला तरी सांगायचं ना. इट्स ओके, इट्स ओके. बस. हे काय? तुम्ही एकटेच आलात? पाहुणे नाही आले? नाही, ते येत आहेत, मागून येत आहेत. मी म्हटलं मिस मानसींना टेन्शन आलं असेल, आपण थोडं लवकर जाऊया. आहेत ना मिस मानसी? हा, त्यांच्यासाठी आणलेत फुलं. बाबा, बोलवा ना मिस मानसींना. मनू, कोण आलाय बघ. नाही, पण आता पाहुण्यांसमोर मनू म्हणून चालणार नाही, बोललं पाहिजे. मानसी, मानसी. बरं तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते. हो. मानसी, मानसी, मानसी. बाबा, मनू तयार होतीये. झाली तयार की येईल बाहेर? बर बर, लवकर तयार होऊन पाठव. समर सर आलेत. हा, आई बघतो का? या मनोहरराव. हा माझा दादा. नमस्कार. तुझा दादा? हो. कुठल्या अँगलनं तुझा भाऊ वाटतो हा? कुठलेच नाही. अहो खरं तर दुसराच माणूस येणार होता. भोपींनी त्यांच्याकडून रंगीत तालीम सुद्धा करून घेतली होती, ऍडव्हान्स सुद्धा दिला होता. अहो पण तो ऍडव्हान्स घेऊन पळून गेला, पुन्हा आलाच नाही. मग याला घेऊन आलो. एक काम धड करत नाही तुम्ही दोघं. अरे निदान टीका तरी सीम लावायचा ना. आता थोबाड बंद ठेवा. हा, मी सांगितल्याशिवाय तोंडातनं एक शब्द काढायचा नाही. काय वहिनी कुठे आहेत? वहिनी कुठं? तोच माणूस आणणार होता, पण तो आलाच नाही. माझा हा जर प्लॅन फ्लॉप झाला ना तर तुम्हा दोघांना मी माझे पैसे देणार. म्हटलं ना देणार, मग देणार. तुझ्या बरोबर मागे समर सर आहे. तेव्हा आता आपण भेटत नाहीये, तू समर सर यायच्या आत घरी असायला हवंस. कशी जाणार आहे मी गेल्यावर काय माझ्या जागी तू उभी राहणार आहेस? हो काय ताई, काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? मनू मला सांग, आत्ता तुला महत्वाचं काय आहे? मनोहरचे दादा आणि वहिनी की अनिकेत आणि तुझं घर? मनू, अगं मी साडी नेसवून डोक्यावर पदर घेऊन उभी राहीन त्यांच्यासमोर.
नमस्कार. आले मनोहरराव. बस आणि मनोहररावांचे भाऊ सुंदर. घ्या पाणी. त्यांना गार पाणी हवंय, खूप लांबून आलेत ना. हो का, आणतो. निर्मला, मनोहरराव ते आलेत ग. या या. नमस्कार. हे काय बहिणी नाही आल्या? मुलांच्या परीक्षा सुरू झाल्यात. अगो बाई, हो का? हल्ली हे मुलांच्या परीक्षेचं फारच असतं बाई. हो ना. पण आल्या असत्या तर बरं झालं असतं. आता काय, एकदा लग्न झालं की मग रोजचं येणं जाणं चालूच होईल. काय करू आता? अशीच आत गेले तर बाबा नक्कीच विचारतील कुठे गेली होतीस म्हणून. नाही, वाट लागेल, काहीतरी वेगळा विचार करावा लागेल म्हणून. पण काय करू? नाही भाई यार, लक्ष कुठे आहे भाई? जगात एकच फ्लॅट होता का? त्यात चांगला डिस्काउंट होता रे, आणि बुकिंग करायचा आज शेवटचा दिवस होता. कसे बसे करत मी 10,000 रुपये जमवले होते की आज शेवटचा दिवस तर बुकिंग करूया. अरे ठीक आहे ना. अरे हजारो सेल असतात असे. आज काय दिवाळीचा सेल आहे, उद्या न्यू इयरचा सेल आहे. भाई मी आहे ना, टेन्शन नको घेऊ तू. टेन्शन नाही घेते रे मी. टेन्शन नाही घेत ना, मूड कशाला ऑफ आहे? झालाय मूड ऑफ. सगळं काय तुला सांगायला पाहिजे का? कळत नाही तुला? आणि मला तर घराचं काही नाही, मला मनूची काळजी वाटते. समर सर मनुष्य घरी गेलेत आणि अच्छा, समर सर तिच्या घरी गेले म्हणून तुमचा फ्लॅट घ्यायला त्याचा प्लॅन कॅन्सल झाला. करेक्ट. सॉरी. बोल. सकाळपासून त्या मनुष्य काहीच कॉन्टॅक्ट झाला नाहीये. ते समर सर तिच्या घरी गेले, तिकडे काय चाललंय मला काही कळत नाहीये. टेन्शन नको घेऊ, चिल मार, आरामात. टेन्शन नको घेऊ. तुला नाहीये पण मला आहे ना. मूर्ख आहेस तू. झालं ना? हा, काय बाबा, तुम्ही केवढं टेन्शन घेतलंय? काहीच बोलत नाही यात. बाबा मी आहे ना. आता यापुढे काय करायचं हे मी सांगेन तुम्हाला. माझ्यावर विश्वास नाही आहे का? नाही, तुमच्यावरच्या विश्वासाचा प्रश्नच नाहीये. मग काय बाबा, आई, अहो माझ्यासाठी तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे ना. फक्त तुमच्यासाठी आजचा साखरपुडा, लग्न आणि पुढचा संसार, सगळी जबाबदारी माझी. माझं बारीक लक्ष आहे मिस मानसींकडे. चला चला चला, अंगठ्या एक्सचेंज करा. हा, अहो काय झालंय बाबा? हा एवढा साखरपुडा उरकून टाकूया ना. म्हणजे कसं, या दोघांना ऑफिशियली एकमेकांबरोबर फिरता येईल, एकमेकांबरोबर वेळ घालवता येईल, एकमेकांना जाणून घेता येईल, नाही का? हो ना मिस मानसी? ना मनोहर? हो. बघा, एवढा सालस, निरागस, समंजस जावई मिळालाय तुम्हाला. आणि शिवाय आई, आजचा दिवस फार चांगला आहे म्हणे. मी गुरुजींशी बोललो, त्यांनी पंचांग बघून मला सांगितलं की शुक्रवार सगळ्या शुभ कार्यांसाठी उत्तम दिवस आहे. पण आज तर गुरुवार आहे. हो हो,
हो, मी गुरुजींना तेच म्हणालो की अहो गुरुवार आहे. मग त्यांनी पुन्हा पंचांग बघितलं तर गुरुजी मला म्हणाले मागच्या 27 महिन्यात हा गुरुवार शुक्रवारपेक्षा चांगला आहे, आजच उरकून टाका. मग मी दादांना फोन केला. दादा तेव्हा जेवत होते. त्यांना म्हटलं असाल तसे उठा, हात धुवायला इकडे या. दादा आले. आपल्या मनूच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. हो कसं आहे ना, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो हा. आणि साखरपुडा म्हटलं तर तिचंही मत घ्यायला पाहिजे ना आपण. नाही का? आता टाका ना उरकून लवकर साखरपुडा. समर सर, तुम्ही आमच्यासाठी खूप करताय. म्हणजे या जगात कुणीही कुणासाठी करणार नाही एवढं करतायत. पण साखरपुड्यासारखी गोष्ट इतक्या घाईकुतीला येऊन करणं हे मला पटत नाहीये. पप्पा, मी तुमचा अपमान करतोय असा गैरसमज करून घेऊ नका प्लीज. म्हणू अगं इट्स ओके, झालं ते झालं. चल डोळे पुसा बघू. चला बास आता, सोडून दे ना. मी आहे ना म्हणू. पण मी विचार केला होता ना त्यापेक्षा काहीतरी वेगळाच प्रकार घरी घडलाय बघ. आई बाबा बरे आहेत का? पण मला काहीतरी गडबड वाटते. हा नेमका काय प्रकार आहे ना शोधून काढायलाच पाहिजे. कारण अचानक एंगेजमेंट मला काही कळत नाही. हे दिसतंय तितकं सोपं नाहीये. या मनोहर बद्दल ना मला आधीपासून जरा डाऊट होताच. हो रे, पण इतका गुंता झालाय ना सगळा. कुठून सुरुवात केली तर हातात टोक येईल तेच समजत नाही. तिथून गुंता सुरू झालाय ना तिथूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे या सगळ्यात महत्वाची कडी आहे ना हा मनोहर आहे. एकदा का आपण ह्याच्यापर्यंत पोहोचलो ना की सगळा गुंता आपोआप सुटेल बघ. काय Congratulations, Miss Manasi. Congratulations. Enjoy. आज सेलिब्रेशनचा दिवस. Cheers, Miss Manasi. Celebration चा दिवस. एन्जॉय. काय म्हणाला? एन्जॉय. एन्जॉय कशासाठी? गैरसमज झालाय सर तुमचा. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या घरी याल आणि माझी एंगेजमेंट कराल, तेही त्या मनोहर बरोबर? भ्रमात आहात तुम्ही, भ्रमात. Miss Manasi, the first day, the freaking first day I came here, मला कळलं you are very different. You are very different, Miss Manasi. समर प्रताप जागीरदारच्या आयुष्यात अशी मुलगीच नाही आली हो जिनं मला चॅलेंज केलंय. मला चॅलेंज करते ही मुलगी. माझा इगो दुखावते. माझा इगो दुखावलाय तुम्ही मिस मानसी. अहंकार, अहंकार आहे हा तुमचा. मिस मानसी मी एकटा आहे हो. एकटा आहे हो मिस मानसी. मी माझं कोणी नाही. तुमच्यासाठी काय काय नाही केलं मी. काय नाही केलं मी. तुम्ही एवढं सगळं करणार आणि मी काय गप्प बसायचं काय? मग तुमच्या ऍक्शनला रिॲक्शन देणार.
एकटा हो मिस मानसी, माझं कोणी नाही हो. तुमच्या आई बाबांना मी माझे आई बाबा मानलं. एवढे पैसे दिले तुम्हाला, 6 महिन्यांचा पैसे दिले, ब्लँक चेक दिला तुम्हाला, सोन्याचं पेंडंट दिलं, आणि मला हवं ते तुम्ही देत नाही. वर हे काय बरोबर नाही केलं मिस मानसी तुम्ही. एन्जॉय. गंमत काय माहितीये काय, तिच्या आईला दारूची नशा आणि तुमच्या वागण्याची नशा सॉलिड कॉकटेल हो. या चीयर्स चीयर्स चीयर्स. पुढे गेले मिस मानसी, मिस मानसी, मिस मानसी. इथे आहे मी सर. मिस मानसी, मिस मानसी, मला बोलायचंय. माझा इगो दुखावला. हळू 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 हळू. मला बोलायचंय तुमच्याशी. सावकाश, जमतंय ना? मिस मानसी, तुम्ही एंगेजमेंट रिंग नाही घेतली हो. आता बघा, सर्कशीतल्या रिंग मास्टर सारखा चापकाच्या फटक्यावर नाचवतो की नाही तुम्हाला. मिस मानसी, मिस मानसी, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चला डोळे पुसा बघू. हे एक स्ट्रॉंग कॉफी ऑर्डर करू. एक्सक्यूज मी. मॅडम साठी एक स्ट्रॉंग कॉफी आणि माझ्यासाठी साधी कॉफी. थँक्यू. आणि मला कळत नाहीये मी काय करू. मला खरंच सहन नाही होत आहे हे सगळं. म्हणून तू एकटी नाहीयेस, मी आहे ना तुझ्या बरोबर. हो रे, मिनिटा मिनिटाला भीती वाटते रे. रोज घरी जाताना असं वाटतं की घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल बाहेरून कळलं तर त्यांना काय वाटेल. मग काय करूयात असं तुझं म्हणणं आहे? म्हणून हे बघ, तुझ्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो. आणि आई बाबांना आपण सांगणार आहोतच ना. हो, पण कधी कधी सांगणार आहोत. एक एक दिवस पुढे जातोय ना, तशा एक एक गोष्टी पुढे जात चालल्यात. मनोहरशी साखरपुड्यापर्यंत गोष्टी गेल्यात रे. अगं मला कळतंय सगळं. हे बघ, माझ्याकडे आता चांगला जॉब नाहीये, चांगली नोकरी नाहीये, आणि आय एम शुअर मला तो लवकरात लवकर मिळेल. मी आज टॅक्सी चालवतोय, उद्या मला चांगला जॉब मिळेल. बाबा याचा विचार नाही करणार म्हणून. त्यांच्या लेखी मी आज काय करतोय, मला आज पगार किती आहे, ह्या गोष्टीला ते जास्त महत्व देणार, आणि म्हणून मी थांबलोय. हो रे, पण म्हणून मीही थांबले ना. पण आता एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकतं. निर्मला, तू माझा फोन कुठे ठेवलाय ग? इथे तर नाहीये. तिकडे बघा बरं आहे का कुठे. बर. हा बघ इथे. अगं बघ ना, ती मनू आहे ना, तिला फोन करतो. मनोहरचा नंबर न देताच गेली बघ ना. आहो, मनोहररावांना फोन करण्याआधी आत्ताची परिस्थिती लक्षात घ्या. म्हणजे थांबा, आलेच. अवकाश. हो, कुठल्याही मागण्या मान्य करण्याआधी या बँक पासबुकवर नजर टाका, म्हणजे झालं. एवढ्या कष्टाने मेहनतीने 4 पैसे कमवले होते माझ्या मुलींसाठी, पण एका नव्या पैशाचा आनंद कधी घेता आला नाही. ज्या कोणी माझ्या बँकेमध्ये माझ्या खात्यात फ्रॉड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला ना, ते पैसे त्याला नाही लाभणार, नाही पचणार. माझा तळतळाट त्यांना नाही पचणार ते पैसे त्यांना. हो, 1-1 रुपया मेहनतीने कमवला होता ग मी. अहो, शांत व्हा बरं, आधी शांत व्हा. असं त्रास करून घेऊ नका. हो, त्रास करून गेलेले पैसे परत येणार आहेत का?
थांब, मी बघतो. सर तुम्हाला माहिती आहे, पूर्वीच्या राजे महाराजांना जर एखाद्याने खुशखबर दिली ना, तर ते त्यांच्या गळ्यातला हार नाहीतर काहीतरी मौल्यवान वस्तू त्यांना बक्षीस म्हणून द्यायचे. असं मी सिनेमामध्ये बघितलंय पूर्वीच्या. भोपे उचला, काय मला उचला. तुम्हाला उचललं तर मग मला कोण उचलणार? म्हणूनच तुमच्या नंतरच्या ट्रीटमेंटसाठी लागतील, उचला. या का घ्या, लाजू नका. क्या यातला 1 रुपया जरी खर्च झाला ना, तर मी तुला पुढच्या 6 महिन्यांचा पगार देत नाही. आता फक्त सत्यजितला मी जे काम सांगितलंय ते त्यानं नीट पार पाडलं पाहिजे. असं काय करणार आहे सत्यजित? काकू मी बोलू का? तुम्ही मला नीट ओळखता आणि तुम्हाला माहिती आहे की मी आता कशातच काही अर्थ उरला नाही अनिकेतराव. अनिकेत राव, तू या लफंग्याला राव बिव म्हणतेस? अगं राव बिव हे जावयासाठी वापरायचं असतं आणि हा माझा जावई नाही. बाबा प्लीज, त्याला लफंगा वगैरे काहीतरी म्हणू नका हो. ठीक आहे. बघ, त्यांचा राग आपणच समजून घ्यायला पाहिजे. अरे वा, तू मला समजून घेणार? तू मला समजून घेणार? मग ज्या वेळेस हिच्या गळ्यामध्ये हार घातला आणि फेरे मारले त्यावेळेस तुझी अक्कल कुठे शेण खायला गेली होती? त्यावेळेस बाप म्हणून मला समजून घेता नाही आलं का तुला? जाऊ दे, त्याला बोलण्यात काय उपयोगी? आपलाच दाम खोटा ठरला, त्याला कोण काय करणार? काकू प्लीज, यात मनुष्य काहीच चूक नाहीये. तुम्हाला जे काही बोलायचं ना ते प्लीज मला बोला. ऐकलत का? म्हणजे आता आपल्या पोटच्या गोळ्याशी बोलायची परवानगी सुद्धा हे महाशय देणार. म्हणजे आपल्याला जर आपल्या मुलीशी बोलायचं असेल तर रितसर आपण विनंती अर्ज लिहायचा, मग तो अर्ज हे बघणार, आपण विनंती करायची आम्ही आमच्या मुलीशी बोलू शकतो का प्लीज सांगा ना. मग हे त्या विनंती अर्जावर विचार करणार, त्याच्यावर सही देणार, शिक्का देणार आणि मग आपण तोंड उघडायचं. हो ना बाबा, त्याला तसं म्हणायचं नव्हतं हो. हे बघा, नाही नाही नाही, तुम्हाला तर अवश्य आशीर्वाद द्यायला बोलावणार. तुम्ही तर उपस्थित होता ना यांच्या शाही लग्न सोहळ्यात. आमच्या आशीर्वादापेक्षा तुमचे आशीर्वाद महत्वाचे नाही का? मेघा, मोठी बहीण आहेस ना मनूची, तिला एक कळत नाही, पण ती जर चुकली तर तुला कान धरता आले नाही तिचे? पुढाकार घेतलास? अहो गेले कितीतरी दिवस ही गप्पच आहे. नाहीतर काय, अगं स्वतःच्या लग्नाचं भज केलंस ना ते निस्तर आधी निघाली दुसऱ्याला मुंडावळ्या बांधायला.
दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ आहे? आपण मूर्ख आहोत बास. खरं याच्यापेक्षा ना तो बँकेतले पैसे पळवणारा चोर परवडला. गरजू असेल बिचारा, चोरी केली पोटा पाण्यासाठी. नाही, एवढं खरं बोलू नकोस निर्मला, सहन होत नाहीये. बघा, आपल्या पोटच्या मुली असून सुद्धा आपल्या घरात राहून तोंडावर आपल्याला फसवतात, आपल्या जन्मदात्याला फसवतात. यापेक्षा दुसरी फसवणूक काय असणार आहे आयुष्यात? मला ना खूप अभिमान होता हो माझ्या मुलींचा. एक समाधान होतं. वाटायचं नाहीयेत आपल्याकडे 4 पैसे, नाहीयेत दागदागिने, पण माझ्या मुली सोन्यासारख्या निघाल्या. अभिमानाने मान ताट करून जगायची मी लोकांच्या समोर. पण कसलं काय, येताना शेण का नाही आणलंस ग आमच्या तोंडात घालायला? आई बाबा प्लीज प्लीज शांत व्हा आता. आई बाबा, मला तुमचा प्रत्येक मुद्दा पटतोय. जितकी मनू चुकली आहे ना तितकी मी सुद्धा चुकले. पण माझा एकच प्रश्न आहे की आता पुढे काय? बरोबर आहे काका मेघाचं. तुम्ही सांगा. तुम्ही बुद्धीचे महासागर आहात, आता तुम्हीच सांगा. बाबा, मला माहितीये माझं चुकलंय, तुम्ही माझ्यावर रागावलाय, हवं तर तुम्ही मला मारा. माझा एकच प्रश्न आहे, आता ह्यांचं पुढे काय करायचं ते सांगा.